नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा प्रवास होणार आहे आपला मुंबई टू सांगली, एका फंक्शनसाठी चाललो आहे। तर आपल्याबरोबर आहेत उन्मेष, आम्ही दोघंच चाललो ॲक्च्युली फंक्शनसाठी। बघू प्रवास कसा होतोय। आता मध्ये एक स्टे करायचं आहे, मे बी इस्लामपूरला स्टे होईल, त्यानंतर पुढे सांगलीला जायचं आहे। उद्या फंक्शन आहे, तर मॉर्निंगला आम्हाला तिथे पोहोचायचं आहे। लेट्स सी। Few minutes later. आपण जस्ट उतरलो, आता पुणे क्रॉस झालोय, कात्रजच्या पुढे आलोय आणि थोडं जेवण करण्यासाठी आलोय। तर बघू शकता हे चूल मटण आहे, तिथे आपण थांबलोय। बघू जेवणाचा आणि पुढे जाऊ। बघू शकता ॲम्बियन्स हॉटेलचा। इथं आम्ही एकदा ऑलरेडी आलो होतो, तर पुन्हा एकदा होता आणि त्यावेळी एवढी गर्दी होती आणि आता वीकडेजला आहे, त्यामुळे सगळं शांत आहे। बघू शकता पूर्ण खाली खाली आहे आणि इथं लहान मुलांनी खेळण्यासाठी आहे आणि असं काही हॉटेल। तर हे आहे त्यांचे मेनू कार्ड। रेट बघू शकता आहे, बाकी तर नॉर्मल आहे, पण थाली सेक्शनमध्ये जर बघितलं व्हेज नॉन व्हेज थाली सेक्शन आहे, रेट बघू शकता। आता मागच्या वेळी आम्ही इथे आलो होतो त्यावेळी सुद्धा उन्मेष होता, तर तिचं म्हणणं होतं की परत ह्याच हॉटेलला यावं। तर कसं वाटतंय, खूप दिवसानंतर परत आलो आपण। भेटणं झालं शेवटी। किती वर्ष झाली तरी आलो, इथे आलो होतो आधी दोन नाही जास्त झाले, कोरोना नंतरच आलो होतो ना ऑलमोस्ट, तेव्हा जास्त लोक होती। हां ऑब्वियस आहे, आता वीकडेज आहे म्हणून ठीक आहे। आता आपण विकेंडला होतो, सॅटर्डेला होतो। मटन थाली आलेलं आहे जे मित्रांनी मागवली, मी चिकन थाली मागवली, ते अजून येणार आहे। तर ही अशी काही आहे, सोलकढी, स्वीट, तांबडा रस्सा, मटन आणि करी आणि रोटी आहे। ही अशी चिकन थाळी, मी भाकरी मागवली, ऑलमोस्ट सेमच आहे, त्याच्यामध्ये फक्त चिकन थोडं वेगळं आहे। चला सुरू करूया। Few minutes later. जस्ट आता जेवण संपलंय, बघू शकता यांचा लोगो, बघू शकता त्याचं नाव चूल मटण आहे, कारण याचा किचन तेच बाहेर आहे। जेवण इथेच बनतात ना, जेवण प्रॉपर चुलीवरच बनतं नाही ते, जसं की जेवण इथे प्रॉपर चुलीवर बनतात। ओके, या नवीनवाल्या ओके ओके, फक्त हवा दिली आपण खाली, त्याच्यामध्ये धूर येत नाही आणि धूर कमी व्हावा, लेडीजला त्रास कमी व्हावा। हो, मग ते एअरपास कुठून होते, बाहेरून होते का? नाही, तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही। ते एक एअर ब्लोअर दिला आहे, त्याच्यामध्ये सगळे कनेक्शन तिथून, जसं की त्यांचं म्हणणं आहे की ह्या ॲडव्हान्समध्ये आहे, त्यामध्ये आपण बोलला पंप आहे एअर ब्लो, इथून हवा पास केली की ह्याच्यामध्ये धूर कमी निघतो। अदरवाईज या जुन्यातल्या ह्या जुन्यावाल्या आहेत त्यामध्ये धूर जास्त निघतो। हा नवीन याचा सेटअप आहे नवीन चुलींचा, आणि याचं इथं किचन, म्हणजे जेवण बनवण्यासाठी प्रॉपर हॉटेलच्या आतमध्ये तिथे जागा आहे आणि तिथेच आता बघू शकता लेडीज वगैरे आराम करतायत। हे सगळं चुलीवर जेवण होतं, त्यामुळे याचं नाव आहे चूल मटण। A few moments later. आणि एक ब्रेक घेतला होता, जस्ट सातारा क्रॉस केले, बघू शकता नजारे। 6.5 hours later. सकाळ झाले, ॲक्च्युली काल रात्री थोडं लेट झालं, तर
आम्ही सांगलीला न जाता त्याच्या आधीच एक इस्लामपूर म्हणून आहे, तर तिथे पेठ म्हणून इथे आम्ही राहत होतो. आमच्या राहायला आलो आहे. ॲक्च्युली हा रूम बुक केला होता स्टे करण्यासाठी. तर आम्ही इथे जिथे राहतो त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल शालीमार एक्झिक्युटिव्ह, जे पेठमध्ये इस्लामपूर इथे येतं. तर बघू शकता असा आहे रूम, जिथे हा आहे मी आणि बेड. इथे एक सोफा दिला आहे, इथे वॉशरूम, टी व्ही आणि एक कबड वगैरे आहे. तर एक असा काहीसा रूम होता. म्हटलं एक टूर देऊया. आता पुढील 50 किलोमीटर राहिलेत जे सांगलीला जायचे, जिथे ॲक्च्युली फंक्शन आहे. तर आता आम्ही जाणार आहोत तिथून. बघू पुढील प्रवास. हा आहे मेन रोड तशीच होतं आणि असं आहे हॉटेल शालीमार, इथे आम्ही स्टे केला होता. इथे पार्किंगसाठी जागा होती. डिसेंट होतं, रिमोट प्लेसला डिसेंट होतं. सो तयारी झाली, आता निघालो आम्ही. तर उन्मेष आहे, बघू अजून अर्धा तासाचं रनिंग दाखवतो इथून बाय ड्राईव्ह. सो लेट्स सी कसा होतो प्रवास. आणि त्याला आम्ही सांगितलं नाही ॲक्च्युली, तुमच्या फ्रेंडला भेटायला झालं निलेशला, त्याला सांगितलं नाही. त्याला सरप्राईज व्हिजिट होणार आहे. त्याला काही कल्पना नाही की आम्ही दोघं येतोय, कोण येतोय कोण नाही. पण जाऊन आता बघू, त्याला डायरेक्टच हॉलवर भेटू. तिथे त्याने एक हॉल केलं. सो चल भेटू आपण नंतर. पावसाळा आहे पण ऊन एवढं पडलं आहे की कळत नाही नक्की पावसाळा आहे की उन्हाळा आहे. तर थोडासा टी ब्रेक घेतला होता. इथे रावची अमृततुल्य चांगला चहा होता. A few moments later. सो फायनली आम्ही हॉलवर पोहोचलोय. आता बघू 2 मिनिटातच जाऊ. त्याला माहीत नाही आम्ही आलो इथे. लेट्स सी कशी रिॲक्शन राहते इथे. हॉलवर आलोय, असा काहीचा हॉल आहे. त्याला अजून भेटलोय नाही. लेट्स सी त्याची रिॲक्शन. तर ते समोर जाते. लेट्स सी बघूया. मेरे को तो धक धक हो रहा है. समोर उभा आहे, त्याने अजून बघितलेलं नाही. फायनली 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 मित्रा आम्ही दोघंच. मग कसं वाटलं बघून आम्हाला. झालं का चालू.